नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। लाखांदूरातील तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे 14 एप्रिलला लोकार्पण। मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्याची मागणी। मुख्यमंत्र्यांना निवेदन। लाखांदूर तालुक्यात उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या नामकरणाच्या मुद्द्याला आता पेव फुटले असून या इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी जोर धरत आहे। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे लाखांदूर तालुका शिवसेना उबाटा गटाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी निवेदन सादर केले आहे। मागील अनेक महिन्यांपासून या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला विलंब होत होता। अखेर महाराष्ट्र शासनाने दिनांक 14 एप्रिल रोजी लोकार्पणाचा मुहूर्त निश्चित केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। मात्र या इमारतीच्या नामकरणाबाबत आता नागरिकांमध्ये विविध चर्चेला उधाण आले आहे। विशेष म्हणजे 14 एप्रिल हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा असून या दिवशीच लोकार्पण होत असल्याने या ऐतिहासिक योगाचे महत्त्व अधिकच वाढले आहे। बाबासाहेबांनी दिलेले संविधान, सामाजिक न्याय आणि समानतेचे तत्वज्ञान आजही देशाच्या प्रशासनाचा कणा मानले जाते आणि त्यांच्या संविधानामुळे आज देशातील प्रशासकीय व सामाजिक व्यवस्था सक्षमपणे उभी आहे। त्यामुळे प्रशासकीय इमारतीला त्यांचे नाव देणे हे केवळ औपचारिकता नसून तो त्यांच्या कार्याचा खरा सन्मान ठरेल अशी भावना व्यक्त होत आहे। दरम्यान लाखांदूरमधील ही मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असून ती जनतेच्या सेवेसाठी केंद्रबिंदू ठरणार आहे। अशा या महत्त्वपूर्ण इमारतीचा लोकार्पण सोहळा 14 एप्रिल या पवित्र दिवशी होत असताना लोकार्पणाच्या दिवशीच म्हणजे 14 एप्रिल रोजी त्या इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे अत्यंत योग्य व सन्माननीय ठरेल अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। सदर मागणी ही केवळ एका व्यक्तीची नसून संपूर्ण तालुक्यातील नागरिकांच्या भावना यामागे असल्याचे समजते। शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे।